आणखी 36 तास आता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। 960 लोकल रद्द झाल्यानं मोठा फटका आता प्रवाशांना बसतोय। तर मध्य रेल्वेवरील वाहतूक आज रविवारच्या वेळापत्रकानुसार असेल। काही एसी लोकल आज सामान्य लोकल म्हणून चालवल्या जातील। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ठाणे स्थानकातून निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय, आज सुद्धा मेगा ब्लॉक आहे। अजूनही आणखी 36 तास पर्यायी मार्गाचा अवलंब प्रवाशांना करावा लागणार आहे। आजची काय परिस्थिती आहे ठाणे स्टेशनवर? नक्कीच मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे आणि हा मेगा ब्लॉकचा परिणाम जो आहे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांवरती पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। शनिवारचा दिवस असला तरी रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर काल रात्री 12:30 पासून या मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे। फलाट क्रमांक 5च्या विस्तारीकरण करण्यासाठी जे आहे हा मोठा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि काम जे आहे ते आता पूर्वपदावरती होत असताना ठाणेकर नागरिक जे आहेत ते रेल्वे स्थानकांवरती अशा प्रकारची गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। फलाट क्रमांक 6 असेल, फलाट क्रमांक 4 असेल आणि 2 वरती अशा प्रकारची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते। रेल्वे प्रशासनाकडनं वारंवार सूचना करण्यात येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची जी काही लोकल सेवा जी आहे ते रविवारच्या वेळापत्रकानुसार जी आहे ती चालवण्यात येत आहे। काही एसी लोकल जे आहेत ते सामान्य लोकल म्हणून चालवल्या जात आहेत, तर काही एसी लोकल जे आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर महत्वाचा असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं होतं। मात्र आज शनिवारचा दिवस आहे, उद्या आज हाफ डे असतो आणि उद्या रविवारचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे ठाणेकर जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जागा मिळत नसून काही रेल्वे प्रवासी जे आहेत ते दारावरती लटकून देखील प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत कशा प्रकारची स्थिती असणार आहे हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। गौरी, हो, नक्कीच निकेश, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात दादर स्थानकावर, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, सध्याची काय परिस्थिती आहे दादर स्थानकावर? आपण जर दादर स्थानकावर पाहिलं तर दृश्यांमध्ये देखील दिसत असेल की सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते। चाकरमानी जो आहे तो कामावर जायला निघालेला आज पाहायला मिळतो। शनिवारी अनेक जण जे आहे ते वर्क फ्रॉम होम करतात, मात्र तरी देखील जर आपण या स्थानकाची परिस्थिती पाहिली तर दादर स्थानकाचा हा 9 नंबरचा फलाट क्रमांक आहे आणि या ठिकाणी देखील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर भायखळ्यापर्यंत ही लोकल सेवा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते आणि यामध्ये सकाळी कामावर जाणारे चाकरमानी जे आहेत ते या ट्रेन मधून आपल्याला जायला पाहायला मिळतात। तर 8 नंबर प्लॅटफॉर्मवरची दृश्य जर आपण पाहिली तर 8 नंबरवर देखील आपल्याला दादर स्थानकावर गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर कल्याण ठाण्याच्या दिशेने जाणारी ही हा मार्ग आहे आणि या मार्गावर देखील आपण जर पाहिलं तर सकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती या स्थानकाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। ज्या लोकल ट्रेन आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी फार कमी असल्यामुळे ज्या ट्रेन आहेत त्या उशिरा नेतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती स्थानकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महा मेगा ब्लॉक जो आहे तो यंदा घेण्यात आलेला आहे। 36 तासांचा हा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे ही गर्दी जी आहे ती आपल्याला जे महत्वाचे प्रमुख स्थानक आहेत त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। शनिवारचा दिवस आहे, वीकेंड आहे, तर अनेक नागरिक मुंबईत फिरायला आलेले असतात। अनेक जण जे आहेत ते कामावर जायला निघालेले आहेत आणि अशामध्ये प्रवाशांचा हा खोळंबा झालेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवासी जे आहे ते फलाटावर तात्काळ जे आहे ते ट्रेनची वाट बघताना पाहायला मिळते। अनेकांना ट्रेनमध्ये चढणं देखील जे आहे ते कठीण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण प्रवाशांची गर्दी सुद्धा होताना पाहू शकतोय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात सीएसएमटी स्थानकावर, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आपण पाहतोय आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे, आजची काय परिस्थिती आहे सीएसएमटी स्थानकावर?
बंद आहे. आपण पाहिलं तर इकडनं हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन आहे, दोन्ही मार्गिकाचे जे ट्रेन आहेत ते धावतात. मात्र संपूर्ण CSMT हे बंद आहे. या स्टेशनवरून जवळपास दररोज 10 लाखपेक्षा जास्त मुंबईकर आहे ते प्रवास करत आहे. मात्र आजचं चित्र पाहिलं तर जम्बो ब्लॉकमुळे संपूर्ण या रेल्वे स्थानकाचं चित्रच वेगळं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर जे नागरिक आहेत जे संपूर्ण जे CSMTचे जे एंट्री गेट्स आहेत ते बंद करण्यात आले आहे. प्रत्येक गेटवरती जे महाराष्ट्र राखीव दलचे जे अधिकारी आहेत त्यांना तैनात करण्यात आलं आहे. ते सर्व नागरिकांना आज जे रेल्वे स्थानक बंद आहे त्याची माहिती देत आहेत. त्याचबरोबर त्यांना पर्याय मार्ग देखील सुचवत आहे. अनेकांना इकडपासून जे जवळचे स्टेशन आहे तिथे प्रवास करायचा आहे आणि त्यांना ते पर्याय मार्गही देखील सुचवत आहे की तुम्ही इकडनं बाहेर पडले की बसेसमधून या टॅक्सीमधून प्रवास करत आहे. प्रत्येकाला ते थांबवलं जात आहे. जे फक्त जे रेल्वेचे कर्मचारी असतील व इकडे जे काम करणारे व्यक्ती असतील त्यांनाच आत सोडलं जात आहे. बाकी कुठल्याही प्रवाशांना आतमध्ये सोडलं जात नाही. आपण इथे जर पाहिलं तिथे बॅरिगेड्स देखील जे रेल्वे पोलिसांचे ते बॅरिगेड्स देखील लावण्यात आले आहे. नागरिकांना आपण ज्या हिशोबाने नागरिक या रेल्वे स्थानकावर येत आहे त्याने असं चित्र स्पष्ट होत आहे की अनेक मुंबईकरांना या संपूर्ण CSMT स्टेशन आज बंद राहणार आहे ह्याची माहिती नव्हती आणि ते देखील पाहत आहे की नेमकं आज प्रकरण काय की CSMT बंद आहे. बंद काय त्यांना एवढं माहिती असेल की या जम्बो ब्लॉक आहे. मात्र या गोष्टीची कल्पना नव्हती की आज जे CSMT स्टेशन हे संपूर्ण बंद आहे असे चित्र आहे ते इकडे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की प्रत्येक जो मुंबईकर आहे तो CSMT स्थानक आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळतं. सर्वत्र शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद रिद्देश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.